Good evening, guys. Good evening. Very good evening. Error analysis, third time. का भरलेला असेल थर्ड टाइम? का भरलेला असेल माहितीये? तिसऱ्यांदा शिकवतोय मी तुम्हाला हे लेक्चर. तिसऱ्यांदा. तुम्ही म्हणत असाल की सर आम्हाला एकदा बी नाही भेटलं. तिसरी वेळ आता हे लेक्चर घ्यायची. तिसरी वेळ. तुमच्यापर्यंत आता एकदाच पोहोचणार. दोनदा रेकॉर्ड केलं, दोनदा व्हिडिओ करत जा. थोडस माईक वगैरे आणलेला नवीन, तो टेस्ट केला, तो सपोर्ट नाही होते, त्याच्यामुळे कालचा दिवस गेला, आजचा दिवस गेला पाण्यात. ठीक आहे, पाण्यात त्याच्या माईकच्या नादामध्ये. आता तिसरी वेळ परत रेकॉर्ड करते. पूर्ण लेक्चर घेऊन संपवून करत फाईल गेली, उडाली, काहीच नाही राहिलं त्याच्यामध्ये. आता अशी ज्वार आली ना शिकवायचं परत तिसरी. ठीक आहे, चला एरर अनालिसिस. आता काय चला तिसरी वेळ विचार करताय. तिसऱ्यांदा घेतो हे लेक्चर. सेम टॉपिक, सेम उदाहरण वेगवेगळे, बट काय एवढं हार्ड पण टॉपिक नाही की चला बाबा मला पण इंटरेस्ट येईल. थोडं इंटरेस्टिंग टॉपिक असेल तर इझी टॉपिक आहे खूप, त्याच्यामुळे जास्त बोर होत आणली. आता जास्त मी याच्यात बोर करणार नाही. ते 2 लेक्चर मध्ये जरा केला थोडा टाइमपास, याच्यात तेवढा नाही करणार. बरं बघूया एरर अनालिसिस. तर एरर काय असतो? एरर तर मला एरर झाला, ठीक आहे सर तुमची फाईल उडाली, तो एरर होता, ठीक आहे. करंट झाला तो का आता एरर, तो मला एरर नाही. ठीक आहे, बघा दोन्ही वेळेस मी काय केला, एकच उदाहरण घेतलं. कोणतं? उठण्याचं. ठीक आहे, कोणतं? उठण्याचं. तुम्ही उठता किती वाजता? सकाळी 8 वाजता. किती वाजता उठता? 8 वाजता, बरोबर. 8 वाजता उठता ना? 8 वाजता? हो सर उठतो आम्ही 8 वाजता. तुम्ही उठता समजा 5 वाजता. ठीक आहे, सकाळी तुम्ही उठता समजा 5 वाजता. 5 AM. PM म्हणजे काय? संध्याकाळ, बरोबर. दिवस. AM सकाळ, बरोबर. बोलू नंतर त्याच्यात. आता एरर, बरोबर. एरर, आता मी काही गोष्टी शिकवतो तुम्हाला. ठीक आहे, एरर अनालिसिस हेडिंग टाकली असेल मी असं अपेक्षा ठेवतो, आणि मला इथं बऱ्याच गोष्टी लिहायच्या. एरर अनालिसिस. तर हे जाऊ द्या, हे 5 वाजता उठणं नाही उठणं हे तुमच्यावरती. ठीक आहे, आता मी जास्त बोर न करता कमी हे घेतो, काय म्हणते त्याला, व्हॅल्यूज घेतो आणि एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. आधी मी 4, 4, 5 व्हॅल्यू घ्यायचो. आता मी तसं न करता फक्त 3 व्हॅल्यू घेईल. कोणत्या व्हॅल्यू बघू आपण. ठीक आहे, तुमचा उठण्याचा टायमिंग आहे 5 वाजता. आता एक लक्षात ठेवायचं तुम्हाला, एक गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे, ट्रू व्हॅल्यू. ठीक आहे, ट्रू व्हॅल्यू. ट्रू व्हॅल्यूलाच मीन व्हॅल्यू म्हणतात. ठीक आहे, ट्रू व्हॅल्यूलाच कोणती व्हॅल्यू बोलतात? मीन व्हॅल्यू. सर हाताच करून लिहून ठेवलं. ठीक आहे, आणि ही माझी मेथड आहे. आणि ह्या मीन लाच काय बोलतात रे? तर ऍव्हरेज. तर मीन लाच काय बोलतात? तर ऍव्हरेज. तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकलं पण असेल 10वी पर्यंत, 8वी मध्ये कधीतरी, मला एक्झॅक्टली नाही सांगते ना कधी, बट ट्रू व्हॅल्यू लाच मीन बोलतात, आणि मीन व्हॅल्यू काढणं म्हणजे ऍव्हरेज काढणं. इंग्लिश मिडियमचे जे आहेत, सीबीएसई म्हणा, सेमी म्हणा, त्यांनी कधीतरी 8वी मध्ये किंवा 10वी मध्ये स्टॅटिस्टिक्स सारख्या गोष्टी यांचं काय केलं असेल? मीन काढलं असेल. मीन काढलं, मोड काढलं. ठीक आहे, ह्या गोष्टी कधीतरी कॅल्क्युलेट केल्या असतील. मीन काढ, ऍव्हरेज काढलं. मीन म्हणजे काय करणार? काय लक्षात ठेवायचं तुम्हाला? ट्रू हा शब्द जिथे दिसेल तिथे समजायचं ती व्हॅल्यू काय आहे? मीन आहे. म्हणजेच काय? ऍव्हरेज. लक्षात ठेवू शकता? ट्रू, मीन, ऍव्हरेज. चलो मग आणि एक लक्षात घ्यायचं, ट्रू व्हॅल्यू कधीच काढता येत नाही. सर काय चाललंय एवढं? ट्रू म्हणजे मीन, ऍव्हरेज तर काढता येतो, ट्रू कसं काय काढता येते? बघा, ट्रू व्हॅल्यू जसे की तुम्हाला उठायचंय किती वाजता? 5 वाजता. तर ही काय झाली तुमची ट्रू व्हॅल्यू. ही काय झाली तुमची ट्रू व्हॅल्यू. मान्य आहे, बरोबर. चला, तुम्ही उठता का मग 5 वाजता? चला, अलार्म लावला 5 वाजताचा. अलार्म लावला 5 वाजताचा. फटकन उठता का? अलार्म वाजला मला फटकन उठले का? नाही, थोडासा अलार्म बंद करायला ह्याला. ठीक आहे, असं काही असं थोडा टाइम लागत असेल ना उठायला, डोळ्याला बंद करायला, थोडा टाइम लागत असेल. असं करत तुमचा 5 वाजून काहीतरी 10-12 सेकंड होत असतील, वरती जाते ना, बरोबर. असं आपण समजू की 5 वाजून 2 मिनिटं. ठीक आहे, 5 वाजून 2 मिनिटं झाली समजा. 5 वाजून 2 मिनिटं हे झालं कधी? पहिल्या दिवशीच. आता हे दिवस कुठून आले? दिवस कुठून आले? असेच. ठीक आहे, दुसऱ्या दिवशी 5 वाजून, दुसऱ्या दिवशी समजा 5 वाजून 4 मिनिटांनी तुम्ही
उठले, सगळं बंद करून आरामशीर सगळं, ठीक आहे, तुमचे जे काय मस्त साखर झोपेचे स्वप्न होते ते सगळे मिटून वगैरे तुमचं सगळं झालं आणि तुम्ही 5 वाजून 4 मिनिटांनी उठले. एक दिवस इतकं झापून काढलं की अक्षरशः तुम्ही मनाला घेतलं, तुमच्या घरच्यांना सांगून दिलं की सगळ्या गोष्टी, इतका राग आला तुम्हाला की तुम्ही डायरेक्ट 4:50 मिनिटांनी उठले. अलार्म वाजायच्या आधीच अलार्मवरती पेटले, तू काय आपल्याला उठवतो, मीच तुला उठवतो, बरोबर, असं समजलं. म्हणजे कधी 5:02 मिनिटांनी उठले, 5:04 मिनिटांनी उठले, 4:50 मिनिटांनी उठले, बरोबर. पण तुम्ही एक्झॅक्ट टाइमला उठले का? सर नाही, असं नाही होत कधी, आणि लगेच उठतो. आणि लगेच उठताना तुम्ही मोबाईल किंवा अलार्म बंद करायला तर टाइम लागत असेल, 2 सेकंड 3 सेकंड, बरोबर. मग एक्झॅक्टली 5 वाजता तुम्ही उठत जरी असेल तर तो वाजणार कधी? 5:01 सेकंदाला तो वाजेल, बरोबर. तुम्हाला ऐकू येईल 5:05 सेकंदांनी, 5:07 सेकंदांनी तुम्ही त्याला बंद करणार, बरोबर. मग तुमचे डोळे उघडायला 5:10 सेकंड होतील. बहुतेक ना छोट्या फरक आहे ना सेकंडचा. आता तो सेकंडचा फरक ना दाखवता की मिनिटाचा फरक दाखवतो समजण्यासाठी. मग काय असं करू, 5:02 सेकंड, असं जास्त म्हणजे ना, असं जास्त कॉम्प्लिकेटेड होईल. 5:00 सेकंड, आवर मिनिट सेकंड, बरोबर. तसं म्हणून आपण एवढं कॉम्प्लिकेटेड न करता असं समजून चालू मिनिटवर, ठीक आहे. आपला 1 सेकंड म्हणजे इथे 1 मिनिट चाललं असं. चला, क्लिअर फ्रेंड. डे 1, डे 2, डे 3, बरोबर आहे. मग तो कोणी तुम्हाला विचारलं तुम्ही उठता कितीला, तर तुम्ही 5च सांगता. खोटाड्या हो, उठता का वाचला? कधी सांगितलं नाही तुमच्या नातेवाईकांना मी 5:01 अलार्मचं बटन बंद करते, 5:10 सेकंदांनी मी माझे डोळे चोळते, असं काही करता कधी? नाही ना, खोटं बोलताय तुम्ही, जटणी नाही आपली काय. तर मग सर काय, मग ट्रू व्हॅल्यू भेटली का तुम्हाला कधी 5 वाजता आली तर तुम्ही का आणून देता ना घरच्यांना, नातेवाईकांना, चला 5 वाजले, 5 वाजता उठतो. टेस्ट मध्ये पण समजा 100 आउट ऑफ 10 समजा तुम्हाला 84 पडलेले, 87 पडलेले, तर काही जण महाराज असतात डायरेक्ट 90 सांगतात नातेवाईकाला. मला 90 पडले, तुमच्या पोरी किती पडले? 84 पडले. तुमच्या पोरीपेक्षा पोरापेक्षा जास्त हुशार आहे ना, जास्त हुशार आहे. असं करू नका ना, 87 चे 90, 88 चे 90, म्हणजे तुम्ही ट्रू व्हॅल्यू नाही सांगत आहे, लक्षात घ्या. तुम्ही ट्रू व्हॅल्यू नाही सांगत आहे, म्हणजे ट्रू व्हॅल्यू कधी निघतच नाही. शक्य आहे का त्याच्याबद्दल बोलणं? आपण एक अंदाजा बांधू, ठीक आहे, अंदाजा बांधू. ठीक आहे, समजा पहिल्या टेस्ट मध्ये 4 टेस्ट आहे, ठीक आहे. ही पहिली टेस्ट, पहिल्या टेस्ट मध्ये आउट ऑफ 100 तुम्हाला पडले 80, सेकंड टेस्ट मध्ये पडले 70, थर्ड टेस्ट मध्ये पडले 60 आणि फोर्थ टेस्ट मध्ये पडले परत 80, बरोबर आहे. आता तुम्हाला एखाद्या नातेवाईक आला, सर नातेवाईक केव्हा आणता, पहिलेच डुगं खातात घरी आल्यावरती, बरोबर. बघा मग तुम्ही काय करता, 80 70 60 80 ना, 80 ना 70 ना 60, ओके. आणि इथे काय समजा किती 65, बरोबर. तुम्हाला विचारलं कोणीतरी किती मार्क्स पडतात रे तुला प्रत्येक टेस्ट मध्ये, तुम्ही सांगत नाही का पहिल्या टेस्ट मध्ये 80, दुसऱ्या टेस्ट मध्ये 70, तिसऱ्या 60, चौथ्या 65, नाही ना. तुम्ही काय करता, ना इसका ना उसका, लेकिन तुम्ही मदतली व्हॅल्यू सांगून देता काय. चला बाबा 65 किंवा 70 काहीतरी एक टोला म्हणून देता. काय म्हणता तुम्ही, अंधारा मार, ठीक आहे. ना घर का ना घाट का, दुश्मन अनाज का, ठीक है. दुश्मन जो घर आया वो नाते बस कैसे, ठीक है. सगळे नाते थोडे ना माहिती सर, काही चांगली असतात ना, चॉकलेट आणून देत असतील, गिफ्ट आणून देत असतील, बरोबर. मग तुम्ही काय केलं रे, तुम्ही काय केलं, ज्या व्हॅल्यूज येतात त्यांना ऑब्झर्व केलं. जसे की पहिली होती 80, दुसरी होती 70, तिसरी होती 60, चौथी होती 65. ह्या व्हॅल्यूचं तुम्ही काय केलं, ह्या काय डिफरंट व्हॅल्यूज आहे, ह्या कशा रे वेगवेगळ्या व्हॅल्यूज आहे, ज्या वेगवेगळ्या दिवशी मोजलेल्या आहेत. नीट आहे का, ठीक आहे. वेगवेगळ्या व्हॅल्यूज ज्या वेगवेगळ्या दिवशी मोजलेल्या आहेत, बरोबर आहे. वेगवेगळ्या व्हॅल्यूज आहेत ज्या वेगवेगळ्या दिवशी काय केलेलं आहे, मेजर केलेलं आहे, ठीक आहे. ह्या व्हॅल्यू सुद्धा कशा आहेत, मेजर नाही, ठीक आहे. डिफरंट मेजरमेंट, आपण काय एक प्रकारचे डिफरंट मेजरमेंट आहे ते मान्य ना, डिफरंट मेजरमेंट ऑन डिफरंट डेज असं म्हणू आपण, ठीक आहे. ह्याला काय आपण डिफरंट मेजरमेंट, जसं की हे मेजर. मग तुम्ही काय केलं, वेगवेगळ्या मेजरमेंटला एक ऑब्झर्व केलं, एक ऑब्झर्वेशन दिलं वेगवेगळ्या व्हॅल्यूजचं, आणि एक ऍव्हरेज काढून एक आकडा सांगून दिला, एक नंबर सांगून दिला, एक फिगर सांगून दिला, ठीक आहे. तसंच मग आपण काय करू, तुम्ही कितीला उठता ना, 5:02 ना 4:50 मध्यातलं सांगून द्या, ऍव्हरेज काढून किती, तर 5, बरोबर. काय काढला, एक ऍव्हरेज काढू, बरोबर आहे. म्हणजे आपण काय करतोय, ओरिजिनल व्हॅल्यू एक्झॅक्ट सांगता येत नाही, ओरिजिनल व्हॅल्यू किती आपली 5 आहे, ठीक आहे.
ते एक्झॅक्ट सांगता येत नाही, म्हणून आपण काय करतोय वेगवेगळ्या दिवशीचे वेगवेगळे मेजरमेंट्स घेतोय आणि एक ऍव्हरेज काढून अंदाजा मारून देते, तू काढून देतो. ठीक आहे. ट्रू व्हॅल्यूची डेफिनेशन काय असेल, ही पहिली डेफिनेशन. ठीक आहे. अशा 6 क्वांटिटीज आपल्याकडे त्या शिकायच्या तुम्हाला. हे काही एवढं अवघड नाही. ट्रू व्हॅल्यू बरोबर. ट्रू व्हॅल्यू काय मग, ट्रू व्हॅल्यू काय, ट्रू व्हॅल्यू काय म्हणते मग आपल्याला. ट्रू व्हॅल्यू इज डिफाइंड ॲज, ठीक आहे. ट्रू व्हॅल्यू झाला. आपण पहिले एरर बघू. ठीक आहे. पहिले एरर बद्दल लिहून घ्या. एरर काय असेल, ठीक आहे. जे काही आपण सांगितलं तुम्हाला 5 वाजता उठायचंय पण तुम्हाला उठायला उशीर होतोय 5 वाजून 2. हे एरर सारख्या गोष्टी इंडस्ट्रीत खूप चालतात. जसं की एखादा नट आहे, ठीक आहे. एखादा नट आहे बरोबर आहे. त्या नट मध्ये जर कधी एखादा बोल्ट फिक्स करायचा आहे, ठीक आहे. थोडं जरी इकडे तिकडे झालं, आपण म्हणतो ना आटे खराब झाले, म्हणजे इंचाचा फरक असतो. इथून थोडंसं तुटलं, क्रॅक झालं, घासलं गेलं तर नट बसत नाही लवकर बरोबर त्या बोल्ट मध्ये. होतं ना असं. छोट्या छोट्या हा काय असतो मिस्टेक्स असतात. ह्युमन एरर, खूप एरर असतात. मशीन एरर, ठीक आहे. ह्युमन एरर, आपल्यामुळे झालेला काही एरर असू शकतो. मी एवढं सांगत असत नाही. आम्हाला इंजिनिअरिंगला असताना राहायच्या ह्या गोष्टी, एररच्या टाईप्स, माणसामुळे झालेला, मशीनमुळे झालेला, थर्ड पार्टीमुळे झालेला, बाहेरून झालेला, भरपूर एरर असतात. बट आपल्याला ते एरर नाही पाहिजे. आपल्या आकड्यामध्ये झालेले एरर पाहिजे. कितीचा कमी जास्त पण आहे ऍक्च्युअल व्हॅल्यू पेक्षा, कितीचा कमी जास्त पण आहे. बघा ऍक्च्युअल व्हॅल्यू 5 आहे, इथे जास्त आहे 4, 5, 2 आणि इथे कमी आहे 4, 50. कमी जास्त पण, त्याला म्हणायचं एरर. एरर इज डिफाइंड ॲज, एरर इज डिफाइंड ॲज, डिफाइंड ॲज काय म्हणणार मग तुम्ही. ट्रू व्हॅल्यू बरोबर आणि मेजर व्हॅल्यू मध्ये जो डिफरन्स आहे त्याला म्हणायचं एरर. लिहा तुमच्या म्हणणार. डिफाइंड ॲज, एरर इज डिफाइंड ॲज डिफरन्स बिटवीन, difference between true value or and not or true value and measured value. आता measured value कशी असेल रे, and measured value बरोबर. आता ह्या वेगवेगळ्या आपण ऑब्झर्वेशन घेणार. मेजरला आपण ऑब्झर्वेशन सुद्धा म्हणू शकतो. मेजरच्या ब्रॅकेट मध्ये लिहू शकतो तुम्ही ऑब्झर्वेशन्स. ठीक आहे. ऑब्झर्वेशन्स ठीक आहे. डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड मेजर व्हॅल्यू. क्लिअर पर्यंत हा झाला तुमचा एरर. इरेज करायला मी अपेक्षा ठेवतो की तुम्ही लिहिलंय, कारण की नोट्स मध्ये मी बघणार आहे. लवकरच एक एक्झाम होईल तुमची. एरर झाला त्याच्यानंतर ट्रू व्हॅल्यू. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे आता ट्रू व्हॅल्यू, जी खूप इम्पॉर्टंट आहे. ट्रू व्हॅल्यू म्हणजे काय, मीन व्हॅल्यू. मीन म्हणजे काय, ऍव्हरेज. ऍव्हरेज काढते तो प्रत्येकाला, ऍव्हरेज काढते तो. ठीक आहे. ट्रू व्हॅल्यू और मीन व्हॅल्यू. मीन म्हणजे काय तर ऍव्हरेज काढणे. मीन म्हणजे काय तर ऍव्हरेज काढणे. ओके. ऍव्हरेज काढण्याचा फॉर्म्युला काय असतो, समजा तुम्हाला 100 पैकी एका टेस्ट मध्ये पडले, बघू किती हुशार तुम्ही. 90 बापरे, 92 बरोबर बापरे, 80 प्लस 60. तुम्ही काय करता, हे टोटल 4 टेस्ट 4 मार्क्स आहे, ह्यांचा ऍव्हरेज काढायचा आउट ऑफ 100. ठीक आहे. ऍव्हरेज काढायचा एबीजी, ऍव्हरेज म्हणजेच मीन. ते काय करता, जेवढे नंबर्स तेवढे नंबर्सने काय करता, डिवाइड करता. एखाद्या टेस्ट मध्ये जरी 0 पडले तरी मग तुम्ही काय 4च पकडणार का, 0 आपण पकडत नसतो, म्हणून तुम्ही असं करता का नाही. तुम्हाला 0 पडले म्हणून काय टेस्टच कॅन्सल झाली का, शहाणे हो, नाही ना बरोबर. 5 खाली पण किती, जरी 0 पडले तुम्हाला, टेस्ट आहे ना ती त्या दिवशीची, तुमच्या अकॅडमिक मध्ये मार्कशीट होती तर 5 टेस्ट दाखवतील ना. मग असं कसं चालेल, जो काय तुमचा ऍव्हरेज येईल तो येईल मग बरोबर. ह्याचा फॉर्म्युला काय झाला मग, काय ऍव्हरेज काढण्याचा किंवा मीन काढण्याचा. मीन घेऊ आपण. ठीक आहे. मीन व्हॅल्यू म्हणजे काय, ट्रू व्हॅल्यू बरोबर. पहिली व्हॅल्यू जी पहिल्या दिवशी एखाद्या दिवशी झाली असेल, पहिली टेस्ट. ठीक आहे. पहिली टेस्ट, दुसरी टेस्ट, तिसरी टेस्ट, चौथी टेस्ट, पाचवी टेस्ट, डिवाइडेड बाय किती रे, 5. डिवाइडेड बाय किती, 5. मी याचा फॉर्म्युला काय असतो, x1 प्लस x2 प्लस अप टू x टू xn अपॉन n. n काय असू शकतो, n इज एनी नंबर. काही नंबर असू शकतो त्या टेस्टचा. किती टेस्ट देऊ शकतात ते मास्टर लोक. n इज एनी नंबर. काही किती ऑब्झर्वेशन असू शकतात, किती मेजरमेंट असू शकतात. ठीक आहे. हा तो फॉर्म्युला पुस्तकाच्या भाषेनुसार, आणि आपल्याला सिंपल भाषेमध्ये समजण्यासाठी लिहून घेतलं असेल. ठीक आहे. इरेज करतो. तर मग मीन व्हॅल्यू लिहा. मग मीन व्हॅल्यूची डेफिनेशन काय, मीन व्हॅल्यू, ट्रू व्हॅल्यू. ट्रू व्हॅल्यू जर लिहिलं ना, कसं काढायचं ट्रू व्हॅल्यू, मीन व्हॅल्यू समजलं. ऍव्हरेज काढणे एक प्रकारचा, तो फॉर्म्युला लिहिला असेल, जो काय फॉर्म्युला असेल ना तो इथे लिहून वाटलं. x1 प्लस x2 प्लस xn डिवाइडेड बाय n. हे सिंपल इथपर्यंत. ठीक आहे. खरी
गंमत सुरू होती ती इथून, ठीक आहे, खरी गंमत सुरू होती इथून. आणि ट्रू व्हॅल्यू मीन व्हॅल्यूला आजपासून असं लक्षात ठेवायचं, ठीक आहे. कसं एक्स एम, का बरं एक्स म्हणजे काय, आता मॅथमॅटिक्स मध्ये म्हणतो ना लेट द व्हॅल्यू इज एक्स, लेट द व्हॅल्यू बी एक्स, बरोबर. व्हॅल्यूचा एक्स आणि एम फॉर काय म्हणू शकता तुम्ही, हे आयडिया, एक्स फॉर द मीन, एक्स फॉर मीन, मीन व्हॅल्यू, बरोबर आहे. मीन व्हॅल्यू हा झाला त्याचा फॉर्म्युला ऍक्च्युअल, x1 प्लस x2 प्लस अप टू xm आपण, कोणी म्हणले ट्रू व्हॅल्यू, कोणी म्हणले मीन व्हॅल्यू, तर xm हे डोक्यात फिट बसलं पाहिजे, इमॅजिन झालं पाहिजे. ट्रू व्हॅल्यू म्हणजे मीन व्हॅल्यू आणि मीन व्हॅल्यूला शॉर्ट मध्ये xm. प्रत्येक वेळेस तुम्ही ट्रू व्हॅल्यू ट्रू व्हॅल्यू ट्रू व्हॅल्यू असे फॉर्म्युले पाठ करणार का, नाही. xm लक्षात आलं पाहिजे, मीन व्हॅल्यू हे आन्सर नाही ठेवायचं, ते ठेवा. तिथे बोलताना तुमचं तोंड दुखेल, सर आम्ही मनातल्या बोलू, तुम्हाला काय करणे असं, बरं क्लिअर आहे. झालं असेल हे xm, ठीक आहे. ट्रू व्हॅल्यूला काय म्हणू आपण आजपासून, काय म्हणू, हे आता आमचा बोर्ड आम्हाला खूपच त्रास दिला. ट्रू व्हॅल्यूलाच आपण आजपासून काय म्हणू तर xm म्हणत जाऊ. भरपूर प्रॉब्लेम्स येतात त्याच्यावरती, ठीक आहे. चलो फिर किधर सर, राजू नाही अभी बाकी आहे, ठीक आहे. तर नेक्स्ट घ्या, नेक्स्ट हे झालं ट्रू व्हॅल्यू मीन व्हॅल्यू बद्दल. खरी गंमत इथून सुरू होते, ठीक आहे. हा नवीन टॉपिक आहे, ठीक आहे. हा एक नवीन टॉपिक आहे, ऍब्सोल्यूट एरर. जर तुम्ही कधी ऐकलं असेल तर खूप छान. नाही सर मी काल बुक मध्ये बघितलं होतं, तुम्ही आम्हाला असे समजतात का, ओके व्हेरी गुड, आपको बधाई हो. ऍब्सोल्यूट एरर, ठीक आहे. ऍब्सोल्यूट एररला डेल्टा एक्स म्हणायचं, काय म्हणायचं, डेल्टा एक्स. डेल्टा काय असतो तर चेंज इन, लिहून घ्यायचे, ठीक आहे. नोटबुक मध्ये मी चेक करणार आहे. डेल्टा काय असतो माझ्या भाषेसाठी, मी डेल्टा असतो चेंज इन डॅश 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 डॅश, हे तुमची भाषा आहे असं म्हणतात तुम्ही मम्मीला, डॅश 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 आणून द्या, डॅश 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 घेऊन या असं होतं का सर, नाही तसं आहे. चेंज इन काही असू शकतं, लेंथ, चेंज इन लेंथ, चेंज इन फोर्स, चेंज इन व्हॅल्यू, काही असू शकतो. ज्या वेळेस मी तर डेल्टा घेऊ शकतो ना, ठीक आहे. पूर्ण फिजिक्स मध्ये डेल्टा वरती, डेल्टा का असतो चेंज इन, बट कसा लिहिला नसेल तर, लिहिला असेल तर स्मॉलेस्ट चेंज इन, का असतो डेल्टा, स्मॉलेस्ट चेंज इन एनी क्वांटिटी, लाईक फोर्स व्हॅल्यू काही द्या असू द्या. समजा मी डेल्टा एफ म्हटलं तर काय आहे, स्मॉलेस्ट चेंज इन फोर्स, बरोबर आहे. समजा मी डेल्टा एल म्हटलं, स्मॉलेस्ट चेंज इन लेंथ, बरोबर आहे. बघा ना आपण इथं आता एक्स फॉर काय म्हटलं, व्हॅल्यू, स्मॉलेस्ट चेंज इन व्हॅल्यू, ऍक्च्युअल व्हॅल्यू ती 5, पहिल्या दिवशी जी मोजली ती 5.9, दुसऱ्या दिवशी जी मोजली 5.4, म्हणजे स्मॉलेस्ट आहे ना चेंज. कसा चेंज आहे, कसा फरक आहे, कसा एरर आहे, स्मॉलेस्ट. डेल्टा एक्स म्हणून आपण वापरलो. कसा फरक आहे, हा खूपच छोटासा फरक आहे, खूप छोटासा डिफरन्स आहे, खूप छोटासा एरर आहे, स्मॉलेस्ट चेंज. हे मी इरेज करतो, ठीक आहे. नसेल इरेज तुम्ही लिहिलं तर बॅक घ्यायचं, मग टक करायचं, ठीक आहे. असं 10 सेकंड है ना, तर आप भी ना. चलो डेल्टा एक्स ऍब्सोल्यूट एरर, ठीक आहे. ऍब्सोल्यूट एरर. आता आणखीन एक, जे तुम्ही आता डेल्टा लिहिला ना त्याच्या खाली आणखीन लिहून, आणखीन एक लाईन लिहून ठेवा, मॅग्निट्यूड, मॅग्निट्यूड किंवा मॉड, मॅग्निट्यूड किंवा मॉड. आणि याचं चिन्ह जे असतं ते असं असतं, बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलं पण असेल, ठीक आहे. मॅग्निट्यूड मॉड, मॉड ऑफ एबीसी रीडिंग, ठीक आहे. तुम्हाला असं माहिती आहे कसं वाचायचं, द मॉड ऑफ एबीसी, अप्पापर्यंतचं पुण्याचा पुस्तकं भेटतात. मॉड ऑफ एबीसी, समजा मी मॉड ऑफ एक्स म्हटलं, तुम्ही समजून जायचं ह्याला कसं असणार, मॉड ऑफ एक्स, ठीक आहे. मग ह्याचा अर्थ काय, हा मॉड, मॉड म्हणजेच काय तर मॅग्निट्यूड, मॉड म्हणजेच काय, मॅग्निट्यूड म्हणजे व्हॅल्यू एक प्रकारची, ठीक आहे. मॉड म्हणजेच काय, मॅग्निट्यूड, मॅग्निट्यूड म्हणजे काय प्रकारची व्हॅल्यू काढणं. आपण पुढे स्केलर वेक्टर मध्ये शिकू ना मॅग्निट्यूड, त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल की मॅग्निट्यूड काढणं म्हणजे एक प्रकारची व्हॅल्यू काढणं असतं, ओके. बघा मॉडचा फायदा काय, इफ लिहा, इफ एनी नंबर, if any number is in the mod, then negative number becomes positive, and मग काय म्हणते, मग पॉझिटिव्ह नंबर काय होतील, and positive number becomes negative, है ना. negative number becomes positive, then positive number becomes positive. negative लिहिलं तर तुम्ही शिकवलं ना कमेंट मध्ये शिवाय द्या सांग तुम्ही, ज्यांना माहित असेल ते. जर पॉझिटिव्ह नंबर तुम्ही निगेटिव्ह म्हटलं तर काही नसेल तसं, ठीक आहे. फक्त हा मॉड काय असतो,
ज्या निगेटिव्ह गोष्टी असतात, समजा मॉड मध्ये समजा मी लिहिलं मॉड मध्ये -4 तर ही व्हॅल्यू काय होऊन जाते +4. मॉड मध्ये मी समजा लिहिलं -6 तर ही व्हॅल्यू होऊन जाईल 6. सर प्लस कुठे लिहावं लागतं का? लिहावं लागतं का रे? नाही ना, चालतं ना. चला समजलं. बघा ना मी असं का बरं सर तुम्ही हे का बरं म्हणतात बघा. आपला जो पहिला पर्याय आहे 5 -5.2 5 -5.2 ह्याचा आन्सर काय +0.2. ठीक आहे. आता जास्त फरक होते. ठीक आहे, आपण काय करू असं घेऊ 5.0 जास्त फरक होते. ठीक आहे, हे 4.50 राहिले, इथे 4.50 राहिले 5.0 5.2 घ्या, इथे काय घ्या 5.2 आणि किती घेतले तर आणखी मी इथं काय घेतले काय नाही 5.40. ठीक आहे, 5.0 5.20 5.40 लय उठलो ना सर, एवढा उशिरा थोडी उठतो मी. आला 5 वाजता आणि तुम्ही म्हणताय 5:20 उठलो असं ना. बरं एवढं लेट तर नाही जास्त फरक होत नाही का? बरं तुमच्या सोयीसाठी 5.02 5.04 4.50 काय आपण मी मॅनेज करून घेतो 4.50 असं. पण 5.00 आणि 5.02 म्हणजे याच्यात डिफरन्स किती झाला 0.02 चा डिफरन्स किती झाला खूप छोटासा आहे 0.02 काही नाही एवढा. मला सांगा याच्यात इनसिग्निफिकंट फिगर कोणता आहे? हा 2 बरोबर आहे. मोस्ट इनसिग्निफिकंट हा तर आहे, हे तर नंबरच नाही. इनसिग्निफिकंट 2 कसं काय? थोडस जर डोळा असा आला उघडला तर हे 0 चे पटकन 3 होऊन जाईल. मान्य आहे ना? मान्य आहे ना? चला तसं 0.02 5.00 मायनस 5.04 ह्याच्यात कितीचा फरक आहे 0.04 चा. 5.00 मायनस 4.50. ठीक आहे, काहीतरी मिसिंग आहे ना, काहीतरी मिसिंग वाटतंय. बघा ही मोठी संख्या आहे म्हणजे इथे काय आहे मायनस, ही मोठी संख्या इथे काय मायनस आणि इथे कितीचा फरक आहे रे 0.10 चा. ही प्लस आहे कारण की मोठी संख्या. मग आपण अशाच काय करतो ना मॉड मध्ये टाकतो. ह्यांना काय करतो मॉड मध्ये मॅग्निट्यूड घेतो. याचं काय येतो मॅग्निट्यूड म्हणजे ही जी निगेटिव्ह व्हॅल्यू आहे ती काय बनेल पॉझिटिव्ह, ही जी काय निगेटिव्ह व्हॅल्यू ती काय बनेल पॉझिटिव्ह. समजलं 0.02 0.04 0.10 म्हणजे अशाच आपल्याला याचा फायदा होणार आहे. या ठिकाणी आपल्याला मॉड घ्यायला लागणार आहे ज्या काही निगेटिव्ह व्हॅल्यूज आहेत त्या पॉझिटिव्ह होण्यासाठी. चला मग हिची डेफिनेशन काय लिहिता येईल हे लिहिलं असेल तुम्ही. ठीक आहे, हे सगळं लिहिलं असेल मॅग्निट्यूड डेल्टा बद्दल मॅग्निट्यूड बद्दल लिहिलं असेल. इथे जास्त जोरात पुसावं लागते सेंटरला. नवीन बोर्डा नाव घ्या सर काय एवढं तुम्ही है ना. ऍब्सोल्यूट एरर मॅग्निट्यूड ऑफ लिहा. मॅग्निट्यूड म्हणजे त्या दोन काढ्या. ठीक आहे, वाटलं तुम्ही असं लिहा सगळे एका याच्यात येऊन जाईल. मॅग्निट्यूड ऑफ माहिती नसेल आम्हाला, ज्यांना माहिती त्यांच्यासाठी चाललंय. मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स बिटवीन कशा डिफरन्स घेतला आपण ओरिजिनल व्हॅल्यू आणि मेजर व्हॅल्यूचा. मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू. ठीक आहे, मग ह्याला कसं लिहू आपण डेल्टा एक्स. ठीक आहे, आता ही पहिली क्वांटिटी असणार. ठीक आहे, पहिली क्वांटिटी असणार जी आपण मोजली पहिल्या दिवसाच्या रिस्पेक्ट मध्ये म्हणून डेल्टा एक्स 1. मग ट्रू व्हॅल्यू आपली एक्सएम आहे. ट्रू व्हॅल्यू किती आपली एक्सएम बरोबर. ट्रू व्हॅल्यू किती आहे एक्सएम मायनस काय तर ही मोजली ती x1. डेल्टा x2 एक्सएम ट्रू व्हॅल्यू मायनस दुसऱ्या दिवशी मोजलेली व्हॅल्यू डेल्टा x3. ठीक आहे, एक्सएम मायनस x3 बरोबर आहे. बट कसे मॉड मध्ये एक्सएम काढलीच नाही का आपण ट्रू व्हॅल्यू इथे काढून देतो तुम्हाला ट्रू व्हॅल्यू. ठीक आहे, आता रॅन्डम प्रॉब्लेम आहे म्हणून सांगता नाही येत. ट्रू व्हॅल्यू कशी काढू मग आपण सांगा तुम्ही. एक्सएम ट्रू व्हॅल्यू एक्सएम काय असतं ट्रू व्हॅल्यू म्हणजे मीन म्हणजे ऍव्हरेज काढायचं. ऍव्हरेज 5.02 प्लस 5.04 प्लस 4.50 ना घर का ना नाटका किधर का किती डिवाइडेड बाय 3 सर. सोरे कसं करा मग यार 0 प्लस 4 4 प्लस 2 6 5 प्लस 0 0 प्लस 0 5 प्लस 0 प्लस 0 ऐसा थोड़ी होता है. 5 प्लस 0 यहाँ पे 5 हो जाएगा. 5 प्लस 0 5. सर आप गलती करते हैं हमको बोलते चलो कोई 4 5 9 9 5 14
बरोबर 14.56 डिवाइडेड बाय 3 0 4 9 6 5 5 ठीक आहे 4 5 9 9 4 13 14 ठीक आहे 14.56 आता ह्या संख्यांना कसे लिहू शकतो आपण 1456 into 10 to the power -2 divided by 3 हे समजून घ्यायचं ठीक आहे. ही सवय लावा आपल्याला खूप खेळायचं अशा गोष्टी म्हणून मी तुम्हाला घात असा लिहायला शिकवतोय पॉवर अशी लिहायला शिकवतोय. का बरं मी इथं 10 to the power -2 लिहिला कारण की डॉट हा लेफ्ट साइडला आहे बरोबर. मी 10 च्याच बेस मध्ये घेतला तर समजा 100 असतं 100 ला असं लिहू शकतो 10 to the power 2 जरी असं नाही तर काही नाही म्हणजे काय असते तर 1 into 100 असतं म्हणजे 1 into 10 to the power 2. आता इथं जाऊ दे हे 1 हे माहिती आपल्याला 1 असतं तिथं 10 चा स्क्वेअर म्हणजे 100 असतो मान्य 10च का घेतला तर बेस डेसिमल नंबर सिस्टीम आहे बरोबर म्हणून 10 घेतला. 2च का घेतला +2 इथं बरोबर +2 का राईट साइडला आपल्या लिनियर संख्येमध्ये राईट साइडचे नंबर्स हे पॉझिटिव्ह असतात आणि लेफ्ट साइडचे नंबर्स हे निगेटिव्ह असतात. मग राईट साइडचे नंबर्स हे म्हणून पॉझिटिव्ह बट किती ठेवायचे तर 2. किती संख्या आहे एक ही ऍक्च्युअल संख्या किती 0 आहे तर 2 किती 0 आहे तर 2 राईटला म्हणून पॉझिटिव्ह. समजा असं असतं तसं समजा असे का 0.001 त्याला काय केलं असं तुम्ही 10 to the power किंवा 1 into घ्या ठीक आहे 1 into बरोबर 1 into 2 0 आहे बट लेफ्ट साइडला 2 0 बरोबर किती 0 सोडून आता ही हा डॉट 3 हा डॉट किती संख्या सोडून आहे 3 1 2 3 ठीक आहे 1 2 3 करेक्ट आहे. मग 3 आहे बट कुठे डावीकडे डॉट कुठे डावीकडे म्हणून मायनस म्हणून आपण इथे काय केलं तसंच केलं. 2 संख्या सोडून आहे म्हणून इथे 10 to the power -2 लेफ्टला. याचा आन्सर काय 3 चौक 12 ठीक आहे खाली उरले 2 झाले 25 3 7 21 3 8 24 25 24 गेले 1 3 चौक 12 3 5 15 ठीक आहे 16 तून 15 गेले 1 उरला बरोबर 3 चौक 12 2 उरले झाले 25 3 8 24 25 24 गेले 1 मग इथे झाले 16 3 5 15 ठीक आहे डॉट घेतला 1 होता खाली तो झाला 0 म्हणजे 10 झाले 3 त्रिक 9 परत 1 1 1 1 1 येतात चालूच राहणार ठीक आहे into 10 to the power -2 हा पण 10 to the power -2 बरोबर 48533 into 10 to the power -2 लिहू शकतो मी असं 48533 into 10 to the power -2 into 10 to the power -2 10 to the power -2 10 to the power -2 -4 हे सवय लावा ठीक आहे फास्ट कॅल्क्युलेशन्सची हे खूप खेळायचं आपल्याला 48533 into 10 to the power -4 हे नवीन म्हणून मी सांगतोय म्हणजे किती संख्या सोडून चिन्ह डावीकडे 4 1 2 3 4 4 डिजिट्स 4.8533 म्हणजे एक्सेल ची किंमत किती आली ही मॅथमॅटिकली करेक्ट बट व्हॅलिड आहे आणि व्हॅलिड वाला प्रश्न आपल्याला माहिती सिग्निफिकंट फिगर मध्ये येतो. काय केलं आपण इकडे डिवायडेशन काय केलं आपण इकडे डिवायडेशन ओके. मग कसं ठरतो ऍडिशन मल्टिप्लिकेशन सबट्रॅक्शन मध्ये काय असतो रूल जेवढे सिग्निफिकंट फिगर्स आहे दिलेल्या संख्येपैकी ज्या संख्येमध्ये सगळ्यात कमी सिग्निफिकंट फिगर्स असतील तेवढी संख्या आन्सर मध्ये घ्यायची. ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये काय होत असतो जेवढे सिग्निफिकंट येतच नाही ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये काय येतं डेसिमल पॉइंट नंतर किती नंबर्स आहेत ते ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये येतं आणि आपण मग फायनल आन्सर मध्ये पण तेवढेच डॉट नंतर नंबर्स पकडतो डिजिट्स पकडतो. इथे सिग्निफिकंट फिगर्स बघू इथे पण 3 इथे पण 3 इथे पण 3 विदाउट पास नाही इथे 3 इथे 3 इथे 3 काय सिग्निफिकंट फिगर इथे 3 इथे 3 इथे 3 मग इथे पण किती ठेवायला मला 3 4.85 म्हणजे आपलं ऍक्च्युअल आन्सर आहे 4.85 पर्यंत व्हॅलिड आहे 4.85 पर्यंत काय व्हॅलिड आहे ओके. एक्सेल ची किंमत मी वरती देऊन ठेवतो कारण की याचं काम मला वारंवार पडणार आहे 4.85 हे आपला आन्सर व्हॅलिड आहे. समजलं ना ट्रू व्हॅल्यू काढणं म्हणजे ऍव्हरेज काढणं मीन काढणं क्लिअर आहे. बघा ना इथे एक्स आहे प्रत्येक ठिकाणी एक्स आहे ऍब्सोल्यूट एरर काय असतो मॅग्निट्यूड ज्या बी संख्या निगेटिव्ह असतात त्या पॉझिटिव्ह जातात ऍब्सोल्यूट एरर काढणं ठीक आहे. एवढंच एक नवीन फक्त बाकीचं सोपं आहे खालचं. मग करा एक्सेल ची किंमत 4.85 मायनस पहिल्या दिवशी मोजलेली x1 व्हॅल्यू तिला x1 म्हणा ठीक आहे. त्याला काय म्हणा x1 पहिल्या दिवशीची व्हॅल्यू x1 दुसऱ्या दिवशीची व्हॅल्यू x2 तिसऱ्या दिवशीची व्हॅल्यू x3 घ्या. मग याला x1 घ्या किती x1 ची किंमत
x1 ची किंमत किती आली 5.02 5.02 बट कशी मॉड मध्ये 4.85 मायनस 4.85 मायनस दुसऱ्या दिवशीची व्हॅल्यू 5.04 तिसऱ्या दिवशीची व्हॅल्यू 4.50 कितीचा डिफरन्स येईल रे कितीचा डिफरन्स येईल याच्यामध्ये डिफरन्स किती जाईल 85 5 90 10 15 2 17 ठीक आहे 0.70 तुम्ही तुमच्या हिशोबाने करून पहा वाटलं तर 5.02 4.85 12 तून 5 गेले 7 ठीक आहे 10 तून 9 गेला 1 5 तून 5 गेले 0.70 किती 70 बघा हे झालं आपलं नॉर्मल काय हे झालं आपलं नॉर्मल सबट्रॅक्शनची प्रोसेस बरोबर झालं सबट्रॅक्शन समजलं चला नेक्स्ट घ्या 4.85 ठीक आहे 4.85 मायनस 5.04 कितीचा फरक येईल बघा 85 आधी थोडंसं वेगळे ठीक आहे 5.04 4.85 14 तून 9 गेले 14 तून 5 गेले 9 इथे झाले 9 10 तून 9 गेला 1 झाले 0.19 4.85 बट आन्सर कसे येते सगळे -0.17 मॉड मध्ये -0.17 अवेल सबको खतरा ठीक आहे आणि याचा आन्सर काय इथे तुला काय 5.04 -4.85 4 तून 5 जाते का नाही 14 तून 5 गेले 9 हा वापस 10 तून 9 गेला 1 0.19 बट कसं मायनस बघा ना 5.04 मोठी आहे बघा 19 चे तारीख 9/5/14 8 9/5/14 ती 9 ने 10 होऊन जाईल 9/5 पुढे गेले हे 9/5/14 इथे किती केले 2 आणि 8 10 0 4 आणि 5 काय केलं सर काय ठीक आहे कॅल्क्युलेशन्स करतोय ठीक आहे खालचेच काय आन्सर येईल इथे डायरेक्ट समजा 85 मध्ये 15 टाकले तर काय होऊन जाईल 5 होऊन जाईल 85 मध्ये किती टाकले तर 15 टाकले तर किती होऊन जाईल 5 होऊन जाईल आणि वरती किती आहे 50 आहे बरोबर घ्या 4.85 मायनस 4.50 5 8 2 5 गेले 3 0.35 बरोबर 0.35 मॉड आहे म्हणून ह्या व्हॅल्यू सगळ्या पॉझिटिव्ह होऊन जातील ही पण व्हॅल्यू पॉझिटिव्ह होईल ही तर ऑलरेडी पॉझिटिव्ह आहे ही ऑलरेडी पॉझिटिव्ह आहे टाकून बघा 50 मध्ये किती टाकले तर 85 येईल 35च ना शॉर्टकट मध्ये जेवढा कमीत कमी वेळेमध्ये आन्सर काढते तेवढं काढावं लागतं बरोबर हे काय काढलं आपण ऍब्सोल्यूट एरर्स काढले काय काढले ऍब्सोल्यूट एरर्स काढले आपण क्लिअर इथपर्यंत बघा ही पहिली व्हॅल्यू डेल्टा x1 ची डेल्टा x2 आणि डेल्टा x3 समजलं ना डेल्टा x1 आता नेक्स्ट जे आहे ते एकदम सोपं आहे याच्या पुढे सगळं सोपं फक्त हे जे समजणं इतका कॉम्प्लिकेटेड आहे थोडंसं प्रॅक्टिस केली तर होईल ऍव्हरेज ऍब्सोल्यूट पहिला प्रॉब्लेम म्हणून मी थोडा स्लो घेतोय समजून सांगण्यासाठी नाहीतर बरेच जण असे शिकवतात जसं की काहीतरी लागलंय मागं मुलांना आम्हाला माहित असतं पण तुम्हाला समजायला अवघड जातं थोडं ऍव्हरेज ऍब्सोल्यूट बघा ऍब्सोल्यूट एररलाच काय म्हणतो आपण डेल्टा x बरोबर ऍब्सोल्यूट एरर काढून ठेवलाय का आपण सगळे काढून ठेवले आता ह्या ऍब्सोल्यूट एररचा काय करायचं आपल्याला ऍव्हरेज शक्य आहे ना माहिती ना ऍव्हरेजची प्रोसेस काय असते ऍव्हरेज काढण्याची प्रोसेस ऍब्सोल्यूट एरर्स काढलेले त्यांचं काय घेणे त्या व्हॅल्यूचा ऍव्हरेज मग घ्या ऍव्हरेज ठीक आहे आणि ह्याला कसं लिहितात तर आता ह्याच्यात आणि ह्याच्यात काहीतरी फरक वाटायला म्हणून डेल्टा x बारचा एवढं टेन्शन नका घेऊ का बरं दिला सांगू आपण आरामशीर ठीक आहे ऍब्सोल्यूट एररला डेल्टा x ऍव्हरेज ऍब्सोल्यूट एररला डेल्टा x बार का दिला तर आपण त्याचं मॅग्निट्यूड घेतलं म्हणून ठीक आहे मॅग्निट्यूड घेतलं म्हणून ह्या सगळ्या गोष्टींना काय दिलेलं आपण मॅग्निट्यूड दिलं म्हणून आपण इथं काय दिलं बार दिला चला घ्या मग त्याचा ऍव्हरेज घ्या 0.17 प्लस 0.19 प्लस 0.35 जर मी ही मायनस घेतली नसती संख्या तर ऍव्हरेज कधी निघलाच नसता म्हणून आपण काय केलेले त्यांचा मॉड घेतलेला डिवाइडेड बाय किती रे तर 3 डिवाइडेड बाय किती 3 करा मग ऍडिशन 5 आणि 9 14 14 7 21 1 2 आणि 3 5 5 आणि 1 6 6 आणि 7 ठीक आहे 0 1 हे 1.7 परत करून बघू 5 आणि 9 14 14 7 21 1 2 ठीक आहे 3 आणि 2 5 आणि 1 6 आणि 7 0 0 0 1 कुठून आला सर
0 0 0 ठीक आहे, सब 0 डिवाइडेड बाय 3. याला लिहू शकतो मी असं 71 into 10 to the power -2 आपण हे का करता सर तुम्ही, तर मला डिवाइड करायचं आहे. मग एका आपल्याला 3 ने भाग दिला तर किती आन्सर, 3 दोन्ही डायरेक्ट कितीचा भाग झाला, 3 दोन्ही 6 ठीक आहे. 7 तो 6 गेला, 1 उरला, 11 झाले ठीक आहे. 3 3 9, 11 तून 9 गेले, 2 आले ठीक आहे. डॉट देऊ 20 होऊन जाईल, 3 चौक 3 सकम 18 ठीक आहे. 20 होते 18 झाले बरोबर, 20 होते ना 18, 20 आतून 18 गेले, परत 2, परत डॉटचा 0, परत 20 झाले, 3 सकम 18 म्हणजे 23.66 हे चालूच राहणार. 23.66 ही व्हॅल्यू दरवेळेस चालूच राहणार. करून बघा तुमच्या हिशोबाने ठीक आहे. 23.66 आपले किती पाहिजे डिवायडेशन मध्ये, सिग्निफिकंट फिगर्स किती असायला पाहिजे, 3. किती असायला पाहिजे, 1 2 3. म्हणजे आपण कुठपर्यंत घेऊन आन्सर 23.6. इथे 3 आहे, इथे 3 आहे, इथे 3 आहे बघा ना, इथे पण 3 होते, इथे पण 3 होते, इथे पण 3 होते, ते जाऊ द्या. इथे बघा इथे किती होते, 3 3 दोनच होते ठीक आहे. डिवायडेशन मध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आता इथं, दोनच आहे. कसं काय 2 सर, अरे बघा ना आपण हे घेतलं ना, यांची ऍडिशन केली, नंतर त्यांना ऍड करून डिवाइड केलं, म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला डिवायडेशन प्रोसेस मध्ये बघावं लागेल किती सिग्निफिकंट फिगर्स आहे. 0.71 मध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहे, 2. 0 असतो का कधी, नाही. इथे पण 0 0 0 नाही, मग किती 17 19 35 म्हणजे 13 आहे. म्हणजे किती आले सिग्निफिकंट फिगर्स, फक्त 2. 13.66 23.6 पण फक्त काय करायला लागेल आता, फक्त 23. फक्त काय करायला लागेल आता 23, बट कसं राऊंड ऑफ करून, म्हणजे हा 6 जो आहे मोठ्या म्हणून हा काय म्हणजे 24, हा काय म्हणजे 24. म्हणजे आपल्याला फक्त सांगितलं होतं ना की ज्यावेळेस तुम्ही सिग्निफिकंट फिगर कन्सिडर करता, डेसिमल पॉइंट कन्सिडर करता फायनल आन्सर मध्ये, त्यावेळेस ती गोष्ट राऊंड ऑफ करायची ठीक आहे. राऊंड ऑफ करायची म्हणजे 23.6 चे काय म्हणजे 24. छोटे छोटे नियम असतात जे प्रॅक्टिसनस लक्षात येतात पटकन ठीक आहे. म्हणजे डेल्टा एक्स बार किती आला, 24 आला ठीक आहे. मग हे इरेज करतो मी आणि याचा आन्सर इथे लिहून ठेवतो. डेल्टा एक्स बार इज इक्वल टू किती आला, 24 बरोबर. तुम्हाला जसं समजलं तिकडे लिहिलं असेल तुम्ही ठीक आहे. इथे लिहू शकता राउंडिंग बाय राउंडिंग ऑफ. आता कुठून आणलं काय आणलं, तुम्ही या आधीच्या प्रोसेस लिहिला असेल सगळ्या, बाय राउंडिंग. आणि शेवटचं सेकंड लास्ट फ्रॅक्शनल एरर, सोपा आहे ठीक आहे. फ्रॅक्शनल एरर और तुम्हाला सगळं सोपं वाटतं सर, अरे हे सिरियसली सोपं आहे की अवघड आहे का, बघा ना किती छान सांगतोय. फ्रॅक्शन जरी तिसऱ्याने शिकवते तरी छान सांगते ना. फ्रॅक्शनल एरर और रिलेटिव्ह एरर काय करायचं, त्याचा फॉर्म्युला काय तुम्हाला समजून घ्या ठीक आहे. त्याचा फॉर्म्युला आहे ऍव्हरेज ऍब्सोल्यूट एरर अपॉन ट्रू व्हॅल्यू. किती मोठा वाटतो ना फॉर्म्युला ऐकायला. ऍव्हरेज ऍब्सोल्यूट एररला काय होतं आपण, डेल्टा एक्स बार आणि ट्रू व्हॅल्यू म्हणजेच काय, एक्स एल. ट्रू व्हॅल्यू म्हणजेच काय, एक्स एल. क्लिअर आहे. ट्रू व्हॅल्यू म्हणजेच काय, एक्स एल. मग काढा इकडे लिहितो मी. फ्रॅक्शनल एररला की असं नाव नाही स्पेसिफिक ठीक आहे. फ्रॅक्शनल एरर झालं की झालं, नाही की असं स्पेसिफिक नाव नाही. चला करा मग याचा आन्सर करा ठीक आहे. डेल्टा एक्स बार अपॉन एक्स एल. फ्रॅक्शनल एररचा मी एफ ई लिहितो ठीक आहे. काही येऊ शकतो क्वेश्चनमध्ये फ्रॅक्शनल एरर किंवा रिलेटिव्ह एरर. मग हे कसं करणार, डेल्टा एक्स बार म्हणजे ऍव्हरेज ऍब्सोल्यूट एरर. ऍव्हरेज ऍब्सोल्यूट एरर किती आला आपला, 24. ऍव्हरेज ऍब्सोल्यूट एरर किती आला आपला, 24. आणि ट्रू व्हॅल्यू किती आली, 4.85. 4.85. जो काय याचा आन्सर येईल ते तुम्ही इथे लिहून टाकणार ठीक आहे. आता रॅन्डमली घेतल्यामुळे खालची संख्या आपली मोठी आली, खालची संख्या काय झाली आपली मोठी आली ओके. एवढा कॉम्प्लिकेटेड नाही. 4.20 जे काय आन्सर येईल ते ओके. करू इथे ते त्याला टाइम लागेल मिटवायला, नाही मिटवलो. शेवटचा एरर सर किती एरर आला, हे सोपं आहे. ऍव्हरेज ऍब्सोल्यूट एरर निघला म्हणजे ऍव्हरेज ऍब्सोल्यूट एरर निघला, फक्त ऍव्हरेज तर काढायचं. आणि हे निघलं म्हणजे फ्रॅक्शनल एरर पण सोपं आहे. ऑलरेडी त्या किमती काढल्या, त्याच किमती वापरतोय आपण खाली ठीक आहे. बघा फ्रॅक्शनल एरर मध्ये ऍव्हरेज ऍब्सोल्यूट एरर काढून ठेवला होता, ट्रू व्हॅल्यू काढून ठेवली होती बरोबर, त्याचाच वापर करतोय आपण. आणि शेवटचा आहे आता पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज कसं काढतो माहितीये ना, सेम मेथड इथं वापरायची, फक्त मल्टिप्लाय बाय 100. कोणाला मल्टिप्लाय बाय 100 करायचा, तर याला ठीक आहे. ऍव्हरेज ऍब्सोल्यूट
error divided by true value into 100. बरोबर आहे. ऍव्हरेज ऍब्सोल्यूट एररलाच काय म्हणतो आपण डेल्टा एक्स बार आपण ट्रू व्हॅल्यू म्हणजे xm into 100. किती आलता हा रेशो किती आलता हा आलता बरोबर 24 into 4.28 into 100 बरोबर into हा 4.28 काय असेल 4.28 काय असेल 428 into 10 to the power -2 बरोबर आहे. हा -2 आणि हे प्लस कॅन्सल होईल का नाही होईल का कॅन्सल नाही कारण की हा वरती गेल्यावर काय होईल प्लस होऊन जाईल हा वरती गेल्यावर काय होऊन जाईल प्लस होऊन जाईल कसं काय 24 into 10 to the power +2 आणि हा into 100 म्हणजे काय आहे +2 सॉरी 10 to the power 2 428 काय म्हणजे हा 24 into 10 to the power 4 upon 428 24 त्रिक 42 होऊन जाते ना 24 21 नाही 24 दुनी 48 24 च्या पाड्यात येऊन देणार आन्सर क्लियर आहे समजलं जे काय आन्सर असेल ते फायनल फक्त आपला फॉर्म्युला इथपर्यंत क्लियर आहे हे कॅल्क्युलेशनचा भाग सगळा पुढचा कॅल्क्युलेशनचा सगळा भाग आहे समजले सगळे फॉर्म्युले बघितले सगळं पॉज करतो मला इरेज करायचंय हा क्वेश्चन होमवर्क म्हणून सॉल्व करणे पॉज करायचा आणि लिहून घ्यायचा आणि सॉल्व करायचा आता बघा इथे मीन व्हॅल्यू काढता येईल तुम्हाला ठीक आहे मीन म्हणजे ऍव्हरेज काढणं ऍब्सोल्यूट एररसाठी तुम्हाला प्रत्येक व्हॅल्यूला ट्रू मीन व्हॅल्यू मधून मायनस करायचंय आणि ज्या काही निगेटिव्ह संख्या त्या पॉझिटिव्ह घ्यायच्या ठीक आहे तर पर्सेंटेज एरर साठी तुम्हाला फ्रॅक्शनल एरर किंवा और रिलेटिव्ह एरर फाइंड आउट करावंच लागेल आणि त्यालाच फक्त तुम्ही काय करणार आहे मल्टिप्लाय बाय 100 करणार आहे तुम्ही पॉज करून हा क्वेश्चन लिहिला असेल अशी अपेक्षा ठेवतो आणि नेक्स्ट क्वेश्चन लिहा दोन्ही सॉल्व्ह करून देतो पुस्तकामधला प्रॉब्लेम्स आहे पुस्तक घेऊन टाका पटकन आता ठीक आहे झालाय आता अर्ध्याच्या वर सिलेबस झालाय पहिल्या युनिटचा आता क्वेश्चन वगैरे बघत राहा लिहा अ स्टुडंट मेजर्स the time period of 100 oscillations a student measures the time period of 100 oscillations of a simple pendulum म्हणजे काय जे भूताचे पिक्चर्स असतात ना मूवी मध्ये त्यांच्या त्या पिक्चर मध्ये एक अशी घड्याळ असते ठीक आहे एक मोठी अशी घड्याळ असते आणि त्याला इथं काटा असतो ठीक आहे इथे काय असतो एक काटा असतो तो टक 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 करतो ना त्याला तुम्ही पेंडुलम म्हणा अ स्टुडंट मेजर्स आर्यन स्टुडंट्स आपल्या क्लासचे नाव आर्यन स्टुडंट्स ठीक आहे आर्यन स्टुडंट्स मेजर्स द टाइम पिरियड ऑफ 100 oscillations of a simple pendulum full stop 4 times simple pendulum ला कॉमा करा ठीक आहे कॉमा 4 times full stop the data set is आता डेटा सेट दिलेला आपल्या ठीक आहे त्याने काय मोजलं आमच्या पर्यंत काय मोजलं ते डेटा सेट ठीक आहे डेटा सेट इज 90 सेकंड ठीक आहे 90 सेकंड 91 सेकंड 90 सेकंड 91 सेकंड 95 सेकंड and 92 बघा ट्रू व्हॅल्यू काढता येत नाही म्हणून आपण काय करतो अंदाजा बघतो ऍव्हरेज काढतो ठीक आहे and 92 सेकंड फुल स्टॉप if the minimum division on the measuring clock is म्हणजे काय आकडे ठीक आहे असते डिव्हिजन आपण बघू स्क्रू मायक्रोमीटर स्क्रू आणि व्हर्नियर कॅलिपर स्क्रू झाल्यावर बघू काय असते if the minimum division in the measuring clock is 1 second then the reported तर पुढे सांगा ना येऊ देता का मला जर थांबा ना then the reported mean time should be
ते मीन टाइम काढणे म्हणजे काय अवघड आहे मीन टाइम काढणे असं ठीक आहे. मी सांगतो मीन टाइम 92 90 91 ठीक आहे. यांच्यामध्ये कितीचा फरक 1 चा फरक. 95 आणि 92 यांच्यामध्ये कितीचा फरक 95 आणि 92 यांच्यामध्ये कितीचा फरक 3 चा फरक बरोबर आहे. 90 91 यांच्यामध्ये 1 चा फरक. 91 ते 95 यांच्यामध्ये कितीचा फरक 4 चा. म्हणजे 4 1 गेले इथं 3 चा फरक आणि हे उरले किती 3 म्हणजे कुठेही बघा 3 चा फरक येत आहे. म्हणजे 90 पासून पुढे किती 95 मॅक्सिमम व्हॅल्यू ती 95 त्याच्यातून 3 काढा 92 आन्सर किती झाले पाहिजे. सर काय केलं टेन्शन नाही घेऊ ठीक आहे. असं ते अंदाज सांगितला बरोबर. बघा कसं केलं असेल मी 90 मध्ये 1 91 ठीक आहे 1 ऍड केला ठीक आहे. किती ऍड केला 1. 91 मध्ये 95 किती ऍड केले 4. 95 मध्ये 92 किती ऍड केले 3 बरोबर आहे. आता हा ह्या 4 मधून 1 काढायचा मला ठीक आहे. 4 मधून 1 काढायचा म्हणजे मी हावडवलं ठीक आहे. 4 मधून 1 काढायचा म्हणजे मी हावडवलं म्हणजे किती आलं 91 बरोबर. म्हणजे आता किती झाले तर 3 झाले. आता किती झाले 3 झाले म्हणजे 91 ते 91 ते 95 झाले. टेन्शन नका घेऊ तुम्ही आपल्या मेथडने सॉल्व्ह करा. 92 ते झाले करून बघा मीन काढून बघा ठीक आहे. मीन काढून ठीक आहे. हे काय तर हा काय प्लस मायनस होणारा एरर. प्रत्येकाच व्हॅल्यू आपली पॉझिटिव्ह येते का नाही कधी नेगेटिव्ह पण येते बरोबर. म्हणून आपण जे आन्सर असतं ना फायनल किंवा एरर असतो मीन व्हॅल्यू ठीक आहे. मीन व्हॅल्यू त्याला कधी किती आपण सांगतो डेल्टा एक्स ठीक आहे. आल्या गोष्टी डेल्टा एक्स बार कधी प्लस मायनस बरोबर. हे काय असतं एक्स एन एन म्हणजे काय एनी नंबर हा पण फॉर्म्युला लागू होतो ठीक आहे. डेल्टा एक्स बार कधी प्लस होऊ शकतो तर कधी एरर वाढू शकतो बरोबर. एक्स डेल्टा एक्स बार प्लस मायनस एक्स प्लस मायनस हा काय पुढचा एरर आहे. ट्रू व्हॅल्यू 92 आहे. आता याच्यामध्ये काय लिहिणार तुम्ही ऑप्शन मध्ये समजा मी कोणता तरी फायनल आन्सर येईल त्याच्यामध्ये लिहून दाखवतो. ह्याला हे लिहिलं असेल ना डेल्टा एक्स बार प्लस मायनस एक्स असं पण लिहितात मीन व्हॅल्यूला ठीक आहे. कशाला मीन व्हॅल्यूला लिहून घ्या तुम्ही ठीक आहे. मीन व्हॅल्यू चला मग मीन काढा पटकन. सर तुम्ही काढणार ना तुम्ही पॉज करून काढायला की दादा तुमचं मीन व्हॅल्यू ऍव्हरेज काढणार ठीक आहे. मीन व्हॅल्यू म्हणजे ट्रू व्हॅल्यू एक्सएम बरोबर आहे. 90 91 95 92 डिवाइडेड बाय 4 किती माहित आन्सर 25778 बरोबर. 9 मध्ये 9 9 टू दा 18 9 3 दा 27 9 4 दा 36 बरोबर डिवाइडेड बाय 4 किती येईल आन्सर किती तरी हा चला किती 92 आलं ना 92. हे काय झालं मीन व्हॅल्यू म्हणजे हा 92 काय मीन व्हॅल्यू. पुढचं काय तर एरर आहे प्लस मायनस एरर आणि हा एरर कुठे दिसतो ऍब्सोल्यूट एरर मध्ये ठीक आहे. कुठे दिसला एरर त्यास आपण प्लस मायनस करू ऍब्सोल्यूट एरर मध्ये. ऍब्सोल्यूट एरर पण एकच संख्या आहे. आता ऍब्सोल्यूट एरर तर मल्टिपल्स येतील म्हणजे ऑब्विसली आपल्याला तो ऍव्हरेज दिला. ऍब्सोल्यूट एरर तर वेगवेगळे येतील ना जसं की डेल्टा x1 ठीक आहे मॉड मध्ये डेल्टा x1 काय मग ऍव्हरेज व्हॅल्यू किती आली आपली मीन व्हॅल्यू 92. पहिली किती होती 90 पहिली किती होती 90 म्हणजे ही व्हॅल्यू किती आली रे 2 आली बरोबर. डेल्टा x2 किती आली 92 मायनस 91 92 मायनस 91 ही किती आली 1 आली. डेल्टा x3 किती आली डेल्टा x3 किती आली 92 मायनस 95 किती होऊन जाईल रे -3 बट मायनस व्हॅल्यू प्लस येईल. आणि डेल्टा x4 किती येईल 92 मायनस 92 इक्वल टू 0 बरोबर. ह्या जोडीला व्हॅल्यू दिली आपल्याला प्लस मायनस दिला म्हणजे त्यांनी त्यांचा ऍव्हरेज घेतलाय बरोबर आहे. त्यांनी त्यांचा काय घेतलाय ऍव्हरेज घेतलाय. ऍव्हरेज ऍब्सोल्यूट एरर ह्यालाच काय म्हणतो आपण डेल्टा एक्स बार. हा डेल्टा एक्स तर हा डेल्टा एक्स बार ठीक आहे. काय घेऊ मग आपण यांचा ऍव्हरेज 2 प्लस 1 प्लस 3 प्लस 0 बघा इथे 0 घ्यायचा नाही तर घेणार नाही तुम्ही. 0 कॅन्सल केला तर संख्या किती उरल्या 3 तर चुकून जाईल ठीक आहे. 3 घेतला काय आन्सर येईल 3 नंतर 5 आणि 6 ठीक आहे. 3 नंतर 5 आणि 6 6/3 तुम्ही काय करणार 2 आणि हा ऑप्शन सिलेक्ट करून टाकणार. तुमचे 4 मार्क्स मायनस 4 ने 1 मार्क मायनस 4 मार्क फुकटाचे गेले हातात. म्हणून 0 सोडायचा आहे का जसे युनिट टेस्ट सारखं जरी तुम्हाला युनिट टेस्ट मध्ये 0 पडले तर तुम्ही ती टेस्ट धरणार नाही का फायनलला तुम्ही नका धरू पण सर तर धरतील ठीक आहे. 4/3 4 म्हणजे 3 1 3 उरला 1 ठीक आहे. काय झालं 3 1 3 4 2 3 गेला 1 1 1
घ्या सर तुम्ही चूक केली, मी चूक केली. ठीक आहे. 3 2 5 आणि 1 6, 3 2 5 आणि 1 6 बरोबर. 6 डिवाइडेड बाय खाली किती घेऊया 4, खाली किती घेऊ 4. 3/2 म्हणजे 1.5, 30 ना म्हणजे 15 2 30 बरोबर. 3/2 म्हणजे किती 1.5. बट कसा प्लस मायनस, कसा प्लस मायनस का बरं. कधी काही व्हॅल्यू आपल्या प्लस होत्या तर काही व्हॅल्यू आपल्या मायनस होत्या, म्हणून प्लस मायनस 1.5. क्लिअर इथपर्यंत ही गोष्ट क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन लिहितो तोपर्यंत पॉज करून. मी पॉज केला तर तुम्ही पॉज करा आणि हा क्वेश्चन लिहून घ्या. ठीक आहे. पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ पार्टिकल व्हॅरीज विथ डिस्टन्स एक्स. पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ पार्टिकल, पोटेन्शियल एनर्जी जी आहे ना त्याला यू म्हटलेली. ठीक आहे. पोटेन्शियल एनर्जीला यू कसा काढला मी असा, जसं काढायचं तसं काढा. यू काढायचं फक्त यू काढा, काही अडचण. ठीक आहे. यू काढायचं ते यू काढा, तुमची इच्छा. पोटेन्शियल एनर्जी इथं दिलं. ठीक आहे. ए रूट एक्स, डायमेन्शन काढायचं ए आणि बी चं डायमेन्शन. सर एरर चालू होते ना, आता कुठून आणलंय मला तस काही अडचण आहे का, तुमचीच प्रॅक्टिस होते ना, मग वारंवार मागे जावं लागणार हळूहळू. ठीक आहे. पुढचंच करता करता मागचं सपाट होणे असं नाही करायचं. ठीक आहे. मागचं पण वाचता लागणार, रिव्हिजन मारावं लागणार. ठीक आहे. पोटेन्शियल एनर्जी यू काय आहे, पोटेन्शियल एनर्जी. तुम्हाला माहिती आहे एनर्जी म्हटलं की त्याचं युनिट जूल, म्हणजे ज्या ज्या व्हॅल्यूचं युनिट हे जूल आहे त्याचं डायमेन्शन सगळ्याचं सारखं राहतं. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला तसा पण मी तुम्हाला सांगितलेला आहे. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला mgh. आता ह्याच्यावर नाही काढता येत तर कायनेटिक एनर्जीवर काढा, ह्याचं त्याच्यावर पण नाही काढता येत तर वर्क वरनं काढा. का बरं. कायनेटिक एनर्जीचे युनिट जूल, पोटेन्शियल एनर्जीचे युनिट जूल, वर्कचे युनिट जूल बरोबर आहे. काय असतं मग आपलं वर्कचं, फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट बरोबर आहे. फोर्स m1 L1 t to the power -2 into displacement म्हणजे L1 m1 L square t to the power -2 बरोबर आहे. पोटेन्शियल एनर्जी हे काय झालं युनिट झालं बरोबर. पोटेन्शियल एनर्जीचा हे झालं युनिट आणि त्याचं हे झालं डायमेन्शन m1 L1 m1 L2 t to the power -2 बरोबर. आता a रूट x बरोबर. a रूट x ला मी असं लिहू शकतो, असंच लिहायला लागतं, लिहू शकत नाही असंच लिहावं लागतं. x to the power 1/2 सांगितलंय ना मी. रूट असेल तर 1/2 लिहावं लागतं आणि क्यूब रूट असेल तर x to the power 3/2 बरोबर. 3/2 रूट असेल तर 1/2 लिहावं लागतं. बघा आपण म्हणतो ना रूट x चा जर कधी मी स्क्वेअर घेतला तर तो काय होऊन जातो कॅन्सल. कसं काय होईल, रूट म्हणजे काय 1/2 आणि त्याचा परत काय घात आहे, म्हणजे पॉवरची पॉवर म्हणजे घातांकाचा घात म्हणजे मल्टिप्लिकेशन. 1/2 into 2 2 कॅन्सल म्हणजे काय होतं फक्त x ची पॉवर 1 इक्वल टू x. म्हणून आपण म्हणतो स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, तर किंमत काय येते x येते. त्याचं रिझन आहे मॅथमॅटिकली येतं सगळ्या गोष्टी, असं मनानच नाही करत कोणी पण बरोबर. चला a into x to the power 1/2 divided by x plus b. डिस्टन्स x विथ डिस्टन्स x म्हणजे काय डिस्टन्स आहे बरोबर. मग अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी इथे लिहू शकता तुम्ही. ठीक आहे. अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल, ठीक आहे, प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी. होमोजेनिटी म्हणजे काय एकच सगळ्या गोष्टी होमोजेनिटी. ठीक आहे. काय खालची गोष्ट x प्लस बी आर सेम बरोबर. x प्लस बी इज इक्वल टू 0 म्हणजे ठीक आहे. x प्लस बी इक्वल टू 0 दॅट इज x अँड b आर डायमेन्शनली काय सेम येतं ना, हे मुद्दाम घेतलंय मी. ठीक आहे. आर डायमेन्शनली सेम, देयरफॉर x इज इक्वल टू b और b इज इक्वल टू x बरोबर. b इज इक्वल टू x आणि b x काय तर लेंथ आहे, b इज इक्वल टू काय येईल l. b इज इक्वल टू काय येईल l. समजलं. मग इकडची किंमत काय m1 l स्क्वेअर t टू दी पॉवर -2 इक्वल टू a इंटू x टू दी पॉवर 1/2. x काय आहे तर लेंथ आहे. x काय आता मी x च्या ऐवजी काय लिहितो l. b ची किंमत भेटली ना, a ची शोधतो आता. ठीक आहे. a शोधायची. a ची l ची किंमत काय x च्या ऐवजी l लिहिला आणि खाली काय होता त्या दोघांपैकी कसं लिहा माहिती ना का तुम्ही. x इज इक्वल टू l तर b इज इक्वल टू l प्लस l 2l हे शिकवले मी. ठीक आहे. खूप छान शिकवले. समजून सांगितलं होतं की तसं नाही लिहायचं, कोणतं तरी एकच लिहा बरोबर. डिवाइडेड बाय l, डिवाइडेड बाय काय रे l. आता l हा वरती घ्या. ठीक आहे. मायनस होऊन जाईल
m1 l2 t to the power minus 2 a into l ची पॉवर 1/2 आणि हा l वरती गेल्यावरती किती रे -1. आता l काय कॉमन, l चा काय बेस कसा आहे कॉमन. m1 l2 t -2 बरोबर a l 1/2 काय घातांकाची पॉवर ऍडिशन मध्ये. ठीक आहे, मी लिहून दाखवतो वाटलं तर. ही झाली पहिली संख्या, जसे समजले काय केलं तर. आणि ही झाली ऍडिशनचा ऍडिशन. ठीक आहे, रेड कलर मध्ये बरोबर आहे. ऍडिशनचं ऍडिशन. आणि दुसरी संख्या कोणती आहे -1. दुसरी संख्या कोणती आहे -1 बरोबर आहे. जास्त डीप सांगतो मी, सुरुवात आहे. तुम्हाला कॅल्क्युलेशन फास्ट करायचे जरी येत असलं तरी. 1/2 प्लस मायनस मल्टिप्लिकेशन आहे ना इथं, प्लस मायनस मायनस 1/2 मायनस म्हणजे अर्ध्यातून एक गेला. जर नसेल येत तर करा 1/2 मायनस 1. हा 2 1 जा 2 तिकडे, हा त्याच्या खाली काही नाही म्हणजे काय 1 आहे बरोबर. 2 1 जा 2 2 मायनस 1 बरोबर आहे डिवाइडेड बाय 2. दोनातून एक गेला 1 1/2 बरोबर आहे. तसं करतो आपण नाही, याचं घेतो पहिले. ठीक आहे, इकडून असं जातो पहिले. ठीक आहे, 1 into 1 1 मायनस 2 into 1 2 डिवाइडेड बाय खाली 2 मायनस 1/2. तसं बी कळलं तसं होतं ना, अर्ध्यातून एक गेला, अर्ध्यातून एक गेला, एक मोठा आहे म्हणजे त्याची साईड बरोबर. समजलं ना काय केलं, अर्धा आहे आणि हा एक आहे. अर्ध्यातून एक गेला पण एक संख्या मोठी म्हणून -1 बरोबर. m1 l2 t to the power minus. नसेल समजलं तर तसं करूया. a मायनस हाफ. ठीक आहे, l ची पॉवर किती आली -1/2 आहे बरोबर आहे. मग l ला इथे आणा. ठीक आहे, m1 l2 t to the power -2 a उरला इकडे आणि खाली किती रे -1/2. खाली काय -1/2. l ला वरती घ्या +1/2 दे बरोबर. m1 l2 t to the power -2 आणि हा l to the power +1/2. l to the power +1/2. मी फक्त 1/2 लिहिलं आणि इकडे इथे l आणि इथे l ऍड करा. पॉवर एकदाच लिहा आणि ऍड करा. m1 किती म्हणजे 2 to 4 5/2. m ची पॉवर 5/2 t to the power -2 निघाला तुमची किंमत 1. बाकीच्या डिस्कशन नेक्स्ट लेक्चर मध्ये करू. अभ्यास करत राहा, अडथळे विचारत राहा. ऑल द बेस्ट.